हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 13 फेब्रुवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमध्ये. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कशन करत असतोय. आणि हे जे सर्व डिस्कशन आहे ते विशेष करून आपले जे UPSC करणारे विद्यार्थी आहेत, MPSC करणारे विद्यार्थी आहेत आणि विशेष करून मराठी माध्यमातून मराठी विद्यार्थी जे आहेत ते विशेष करून स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्या दृष्टीतून, त्यांच्या एक्झामच्या दृष्टीतून हे डिस्कशन जे असतं ते महत्त्वाचं असतं. त्या दृष्टीतून आपण न्यूजचं डिस्कशन डिटेलमध्ये करत असतोय. मग आज संडे आहे. संडेला कोणत्याही प्रकारचं महत्त्वाचं एडिटोरियल नसतं. जे एडिटोरियल असतात ते रिपीट सब्जेक्टवरती आलेले असतात. त्यामुळे संडे जो असतो ते कोणत्याही प्रकारचं महत्त्वाचं एडिटोरियल नसल्यामुळं आपण न्यूजपासून डिस्कशनला सुरुवात करत असतोय. सो आज संडे, त्याच्यामुळं बघूयात आपण 13 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली पहिली जी न्यूज आहे ती खूप महत्त्वाची न्यूज आहे आणि खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. त्याच्याविषयीची न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. ही न्यूज आहे LAC विषयीची न्यूज आहे. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलशी रिलेटेड न्यूज आहे. पहिल्यांदा तो जो मॅप आहे तो मॅप दाखवून त्यातली जी सिच्युएशन आहे ती तुम्हाला मी समजावतो आणि त्यानंतर मग ही न्यूज का आलेली आहे हे तुम्हाला समजता येईल. पहिल्यांदा तुम्हाला मॅप दाखवतो आणि त्याचे जे महत्त्वाचे एरियाज आहेत ते जास्त डिस्प्युटेड एरिया मानले जातात चायना आणि इंडियामध्ये. ते एरिया आपण व्यवस्थितरित्या मॅपवरती समजावून घेऊयात. विशेष करून लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा जो एरिया आहे तो जम्मू काश्मीरचा एरिया जो आपला आहे ना, तिथं लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आपल्याला पाहावयास मिळते. ही जी आहे ती लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे. इथं मी ड्रॉ करून दाखवतो ते तुम्हाला समजत असेल. ही लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे आणि हा जो अक्साई चेनचा भाग आहे तो खरं तर इंडियाच्या मालकीचा भाग आहे. परंतु 1962 मध्ये जे युद्ध झालं ना, त्या 1962 मधल्या युद्धानंतर खऱ्या अर्थानं त्याच्यावरती कब्जा चायनाने केलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. तेवढा एरिया आणखी चायनाच्या ताब्यात आहे, त्याला आपण अक्साई चीन असं संबोधतो. आणि त्या एरियाला खरं तर डिवाइड करणारी जी लाईन आहे आपल्यापासून त्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असं संबोधतो. त्याचबरोबर लाईन ऑफ कंट्रोल पण इथं समजून घ्या. हा जो एरिया आहे, ही जी लाईन दिसते आपल्याला, तो लाईन ऑफ कंट्रोलचे लाईन आहे. म्हणजे LOC त्याला म्हणतात, लाईन ऑफ कंट्रोल. आणि त्या लाईन ऑफ कंट्रोलच्या उत्तरेकडील जो भाग आहे त्याच्यावरती पाकिस्ताननं कब्जा करून आतापर्यंत ठेवलेला आहे. तो खरं तर हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन त्याचे बघितले तर तो आपल्या मालकीचा पूर्ण पार्ट आहे, परंतु त्याच्यावरती पाकिस्ताननं कब्जा केलेला आहे. त्याचबरोबर हा जो जम्मू काश्मीरचा आता आपल्या ताब्यातील एरिया आहे, जो इंटिग्रल पार्ट आहे इंडियाचा अविभाज्य भाग आहे, त्याच्यावरती सुद्धा पाकिस्तान जे आहे ते स्वतःचा अधिकार सांगण्याचा प्रयत्न वारंवार करत असते. म्हणजे चोर ते चोरांवर शिरजोरा असं पण आपण म्हणू शकतो. मराठीमध्ये ती म्हण आहे, ती त्यांना तंतोतंत लागू होते असं मला वाटतं. आणि हा LOCचा एरिया जो आहे तो सुद्धा पाकिस्तानच्या खोडकर वृत्तीमुळे जास्त न्यूजमध्ये असतो. परंतु आता आपल्याला बघायचा तो लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा एरिया, जो की मी तुम्हाला हा दाखवला. त्यामुळं या एरियामध्ये काय होत असतंय हे झूम करून तुम्ही इथं चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिसू शकते. या एरियामध्ये चायनीज आर्मी जी आहे त्याला चायनीज लिबरेशन आर्मी असं म्हणतात. त्यांच्याकडे ती आर्मी जी आहे ते वारंवार वेगवेगळ्या स्पॉटमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो. तो त्यांचा स्थायी भाव आहे, जगाला सगळ्या माहिती आहे. आणि तो इंडियाबरोबर सुद्धा तशा प्रकारे ते खरं तर करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं ते जे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचे एरिया आहेत, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल या लाईनवरती वेगवेगळे स्पॉट्स आहेत. हॉट एरियाज म्हटलं जातं त्याला. जास्त कॉन्ट्रोवर्सीमध्ये ते असतात, कॉन्फ्लिक्ट दोघांमध्ये जास्त असल्यामुळे. मग ते एरिया सुद्धा जास्तीत जास्त न्यूजमध्ये असतात. त्यामुळे ते एरिया सुद्धा आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. पुढचा जो हा मॅप आहे, या मॅपमध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्हाला दिलंय की एरिया कोणकोणते विशेष करून महत्त्वाचे तिथे आहेत. त्याच्यामध्ये पहिलं तर प्लेन जे आहे, देपसांग प्लेन जे आहे ते जास्त न्यूजमध्ये असतं. त्याला आपण देपसांग प्लेन असं संबोधतो. त्यानंतर गलवान व्हॅली असतात. ही गलवान व्हॅली जास्त न्यूजमध्ये काय आहे तर 2020 मध्ये, म्हणजे 2 वर्षापूर्वी आपण असं म्हणू शकतो. आता 2022 चालू आहे. 2020 मध्ये हा जो प्रकार घडला होता, या गलवान व्हॅलीमध्ये इंडियन आर्मी आणि चायनीज आर्मीमध्ये मोठ्या प्रमाणात क्लॅश झाला होता. आणि याच्यामध्ये आपले भारताचे जवान सुद्धा काही शहीद झाले होते, काही जखमी झाले होते आणि त्यांच्या पण जवानांना हानी झाली होती. म्हणजे कुठंतरी इथं रक्तपात झाला होता. आणि त्याच्यानंतर या बॉर्डर लाईनवरती कोणत्याही प्रकारचं जवान जे दोन्हीकडचे फोर्सेस आहेत त्या इकट्ठा करणार नाही, एकत्र करणार नाही आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण करणार नाही, अशा प्रकारचा ॲग्रीमेंट झाला होता दोन्ही देशांमध्ये या 2020च्या इन्सिडेंटमुळे. त्यामुळे या ॲग्रीमेंटवरती दोन्ही देशांनी कायम राहणं गरजेचं होतं. त्यामुळे गलवान व्हॅली जो आहे तो जास्त न्यूजमध्ये 2020 मध्ये खऱ्या अर्थाने जास्त न्यूजमध्ये आला. त्यानंतर पँगाँग त्सो लेक जो आहे
हा पेंगांग त्सो लेकचा एरिया आहे, हा सुद्धा जास्त न्यूजमध्ये असतोय. इथं सुद्धा खरं तर ते जी आर्मी आहे चायनीज आर्मी वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असते. ही नॉर्थ एरिया आहे पेंगांग त्सो लेकचा आणि हा साऊथ एरिया आहे पेंगांग त्सो लेकचा. त्यामुळे हा जो एरिया आहे हा सुद्धा एरिया आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर हॉट स्प्रिंगचा एरिया जो आहे इथं, तो हॉट स्प्रिंगचा एरिया सुद्धा जास्त वारंवार न्यूजमध्ये असतो. हे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचे जे एरिया असते ते वारंवार न्यूजमध्ये असतात. याच्यावरती डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळं हे जे एरिया आहेत ते टोटल चांगल्या पद्धतीने याचं मॅप रिडिंग तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला मी खऱ्या अर्थानं मॅपच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आता न्यूजमध्ये काय सांगितलं आपल्याला ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजू शकते, ते तुम्हाला मी समजावून सांगतो. आता 2 दिवसापूर्वी आपल्याला क्वाडची मीटिंग झालेली पाहावयास मिळाली. क्वाड म्हणजे एकमेकांच्या सुरक्षेसाठी, एकमेकांच्या सुरक्षित इंटरेस्टसाठी, म्हणजे देशांची सुरक्षा व्यवस्थित राहावी या मेंबरच्या, त्याच्यासाठी ग्रुप स्थापन केलेला असतो. आणि तो जो ग्रुप आहे त्याचे मेंबर कोण कोण आहेत क्वाड ग्रुपचे? त्याचे मेंबर आहेत विशेष करून ऑस्ट्रेलिया आहे, USA आहे, जपान आहे आणि इंडिया आहे. हे खरं तर त्याचे मेंबर मानले जातात. इथं तुम्हाला दिलेले आहेत ऑस्ट्रेलिया आहे, इंडिया आहे, जपान आहे आणि युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिका आहे. हे जे मेंबर आहेत यांची मिनिस्ट्रियल मीटिंग झालेली आपल्याला पाहावयास मिळते. या प्रत्येक देशांचे जे परराष्ट्र मंत्री असतात ते याच्यामध्ये सहभागी होत असतात. आणि त्याच्यामध्ये विशेष करून ऑस्ट्रेलियाच्या ज्या परराष्ट्र मंत्री आहेत त्यांच्यासोबत आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर जे आहेत त्यांची मीटिंग सुद्धा एक वेगळी झालेली आपल्याला पाहावयास मिळाली. आणि त्या मीटिंगमध्ये विशेष करून लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल विषयी चर्चा झाली असं मानलं जाते. आणि त्याच्यामध्ये त्यानंतर प्रेस कॉन्फरन्सशी बोलत असताना एस जयशंकर यांनी सांगितले की गलवान मधला जो 2020 मधला इन्सिडेंट झाला होता त्यानंतर 2 कंट्रीमध्ये ॲग्रीमेंट झाला होता. चायनानं रिटर्नमध्ये कबूल केलं होतं की या सेन्सिटिव्ह एरियामध्ये कोणत्याही प्रकारे चायना आर्मी इकट्ठा करणार नाही, त्याचं मास म्हणजे ग्रुपिंग करणार नाही त्याचं, असं त्यांनी रिटर्नमध्ये दिलं होतं. परंतु त्या रिटर्न ॲग्रीमेंटला ते खरं उतरलेले नाही आहेत. त्यांनी तशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी सुरूच ठेवलेल्या आहेत. हे की चायनाचा स्थायी भाव आहे, जसं की पाकिस्तान खोटारडेपणा वारंवार करत असतं, चोरासारखी वागणूक वारंवार करत असते, तशा पद्धतीने चायना सुद्धा करत असतं आपल्यासोबत. त्यात काय दुमत असण्याचे कारण नाही. परंतु प्रेस कॉन्फरन्समध्ये क्वाड नंतर त्यांनी हे सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर क्वाडमध्ये युक्रेनचा जो वाद चालू आहे, युक्रेन रशियाचा, आणि नाटो त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यावरची सुद्धा चर्चा झाली आपल्याला पाहावयास मिळाली. आणि युक्रेनच्या बॉर्डरवरती रशियानं जशा पद्धतीनं सैन्य डिप्लॉय केले गेले रशियाकडून, त्याचबरोबर नाटोनं युक्रेनला सपोर्ट करण्याच्या उद्देशातून मग युक्रेनच्या बॉर्डरवरती कशा पद्धतीनं जे आर्मी आहे ती डिप्लॉय केली आहे, त्याचबरोबर USA त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इन्व्हॉल्व आहे याच्यावरती सुद्धा चर्चा झाली. आणि कुठंतरी जगाला विचार करायला लावणाऱ्या ह्या घटना आहेत असं त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं आहे. मग ते लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलची खरं तर इन्सिडेंट घ्या किंवा मग युक्रेन रशिया बॉर्डरचा इन्सिडेंट घ्या, हे दोन्ही इन्सिडेंट जगाला विचार करायला लावणार आहेत असं त्यांनी कुठेतरी इनडायरेक्टली त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आपल्याला पाहावयास मिळते. आता रशिया युक्रेनचा वाद नेमका काय याच्यावरती मी वेगळं लेक्चर अपलोड ऑलरेडी केलेलं आहे. काल रात्री 8 वाजता ते लेक्चर अपलोड झाले आपल्या चॅनलवरती. जर तुम्हाला याच्याविषयीची सखोल इन्फॉर्मेशन जाणून घ्यायची असेल तर तुम्ही अवश्य ते लेक्चर बघून घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट बेस्ड इश्यू नावाच्या प्लेलिस्टची लिंक सुद्धा दिली आहे. त्या लिंकमध्ये ते लेक्चर अपलोड केलेलं आहे, तिथं तुम्हाला ते लेक्चर सापडेल. हा जो युक्रेन रशियाचा वाद आहे तो जास्त जागतिक वादाचा मुद्दा आता ठरतोय, जास्त वादाचा. आणि तिसरं महायुद्ध होतंय की काय अशी सुद्धा समाज माध्यमातून चर्चा होत असताना आपल्याला पाहावयास मिळते. तिसरं महायुद्ध शक्यता आहे नाहीच होणार आहे, परंतु त्यामुळं आपल्याला काय आहे जास्त न्यूजमध्ये असल्यामुळे, जागतिक वादाचा मुद्दा असल्यामुळे आपल्याला ते डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच उद्देशाने त्याच्यावरती एक स्पेशल लेक्चर बनवलंय मी. ते लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याची सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल. बाकी मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा, तर एक तर पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, ही जी क्वाड आहे ऑस्ट्रेलिया, इंडिया, जपान, युनायटेड स्टेट, या क्वाडची आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याची स्थापना वगैरे कधी झाली हे विकिपीडियावरती तुम्ही गेला तर तुम्हाला सहज सापडेल, त्यात काय रॉकेट सायन्स नाही. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय तर इंडियाचे आणि चायनाचे जे रिलेशनशिप आहेत आणि त्याच्यामध्ये लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा जो रोल आहे, तो जो डिस्प्यूट आहे तो माहिती असून आपण त्याचा रिलेशनशिपच्या माध्यमातून, इंटरनॅशनल रिलेशनच्या माध्यमातून आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. हे दोन्ही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी पण महत्त्वाचं आहे, मॅपच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. आणि UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मॅपच्या दृष्टीतून पण हे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल महत्त्वाचं आहे. आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून जो की GS सेकंडमध्ये आपल्याला दिलाय सब्जेक्ट, तो त्याच्या दृष्टीतून सुद्धा महत्त्वाचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय.
हे 2 की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि तिसरा की पॉईंट, जसं की त्याच्यावरती मी स्पेशल लेक्चर बनवले, तो म्हणजे रशिया युक्रेनचा जो काही कॉन्फ्लिक्ट आहे त्या कॉन्फ्लिक्टवरती डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. आणि चौथा की पॉईंट घ्यायचा झाला तर नाटोची इन्फॉर्मेशन, ज्याला आपण नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असं संबोधतो, शॉर्ट फॉर्म त्याचा आहे नाटो. या नाटोची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याची स्थापना वगैरे कधी झाली. आता याची ढोबळमानाने इन्फॉर्मेशन सांगायची झाली तर नाटो खरं तर सेक्युरिटी मिलिटरी अलायन्स आहे. याचे जे मेंबर आहेत जवळजवळ आतापर्यंत 30 कंट्रीज याच्या मेंबर झालेले आहेत. इंडिया त्याचा मेंबर नाहीये. 30 कंट्री याच्या मेंबर आतापर्यंत झालेले आहेत. आणि या 30 कंट्रीच्या ज्या मिलिटरी असतात त्या मिलिटरी याच्यामध्ये अलायन्स म्हणून कार्य करतात, याच्यामध्ये एकत्रित असतात या ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत. आणि याच्या अंतर्गत ठरलंय काय, जर या 30 पैकी एका जरी कंट्रीवरती कोणी अटॅक करत असेल तर या 30च्या 30 कंट्री असं समजतात की आमच्यावरच अटॅक केलाय. हे त्याचं ध्येय असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे 30 पैकी एका जरी कंट्रीवरती कोणी अटॅक केला, एक्सटर्नल कंट्री ना, या 30 पैकी सोडून इतर कंट्रीनं, एक्सटर्नल कंट्रीने जर यांच्यावरती अटॅक केला तर या 30 कंट्री एकत्र येऊन त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतील. अशा प्रकारचा उद्देश त्या नाटोचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि विशेष करून नाटोची जी स्थापना झाली ती नाटोची स्थापना रशियाला प्रतिकार करण्याच्या उद्देशानं झाली. त्यामुळे रशिया आणि नाटो यांच्यामध्ये 36 आकडा असं आपण आपल्या भाषेत म्हणू शकतो. नाटोला वारंवार अनेक वेळा रशिया जो आहे तो विरोध करण्याचा प्रयत्न करत असतोय. आणि नाटो मध्ये जे विस्तारीकरण चालू आहे, मेंबर वाढवण्याचं प्रमाण चालू आहे, त्याला सुद्धा रशियानं उघड उघड विरोध दर्शवलाय. हे जे विस्तारीकरण आहे ते नाटोने थांबवायला पाहिजे असं सुद्धा रशियानं अनेक वेळा पत्रकारांना बोलताना सांगितलं आपल्याला पाहावयास मिळते. त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे त्या अनुषंगाने या सर्व की पॉईंटचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. जेवढी इन्फॉर्मेशन अत्यंत आवश्यक आहे तेवढी इथंच मी तुम्हाला दिली. बाकी विकिपीडियावरून वगैरे तुम्ही बाकीची इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ते काय रॉकेट सायन्स नाही किंवा एवढं इम्पॉर्टंट नाही. परंतु जे इम्पॉर्टंट आहे, जे मी तुम्हाला समजावून सांगितले, ते चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा, त्याच्या नोट्स बनवून ठेवा, जेणेकरून त्याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्याचा आन्सर लिहिता यावं. जर UPSC तुम्ही करत असाल आणि जर MPSC करत असाल तर मल्टिपल चॉईसला सुद्धा मॅपच्या आधारावरती क्वेश्चन आयोग विचारत असते. त्यामुळे तशा पद्धतीनं सुद्धा त्याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. त्यानंतर पुढची न्यूज आहे ती IPL विषयीची न्यूज असली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून सगळ्यात जास्त बोली लागणारा प्लेयर जो आहे तो ईशान किशन आहे. 15.25 कोटी रुपये त्याच्यावरती बोली लागली. मुंबई इंडियन्समध्ये त्याला इन्व्हॉल्व करून घेतलेलं आहे. मुंबई इंडियन्सनं खरं तर ती बोली लावली. त्यानंतर 2 नंबरला येतो दीपक चहर. हा CSKचा प्लेयर आहे. 14 कोटी रुपये त्याची बोली लागली. त्यानंतर श्रेयस अय्यर आहे. 12.25 कोटी त्याची बोली लागली. KKRचा तो खरं तर प्लेयर असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर शार्दुल ठाकूर आहे. विनंदू हसरंगा हा आहे. त्यानंतर बाकी हर्षल पटेल वगैरे हे प्लेयर दिलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यांची बोली सुद्धा दिलेली आपल्याला पाहावयास मिळतात. अशा प्रकारचे जे यांच्यावरती क्वेश्चन IPLची वरती वगैरे क्वेश्चन विचारणं हे कंबाईनची स्ट्रॅटेजी, कंबाईनची टेंडन्सी, कंबाईन एक्झामला याच्यावरती खरं तर क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे ते जर विद्यार्थी कोणी बघत असाल तर हे जे रँकिंग आहे, पहिला जास्त बोली लागणारा प्लेयर कोणता आहे, त्याच्यानंतर 2 नंबरचा कोणता आहे, 3 नंबरचा कोणता आहे, 4 नंबरचा कोणता आहे, हे जे रँकिंग आहे ते थोड्या बहुत प्रमाणात तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावरती जर क्वेश्चन आला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तो सॉल्व्ह करता यायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ते हिजाब जो झालं, हिजाब प्रकरण जे कर्नाटकमध्ये झालं त्याच्याशी रिलेटेड न्यूज आहे. आणि US अँबॅसेडर ज्या आहेत, विशेष करून US ऑफिशियल्स आपण म्हणू शकतो, त्यांनी त्याच्यावरती कमेंट करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये त्यांनी जो हा प्रकार घडला तो कुठंतरी चुकीचा अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं होतं. परंतु आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहेत, जे स्पोक्सपर्सन आहेत, त्या स्पोक्सपर्सननी सांगितलं की अशा प्रकारे आमच्या अंतर्गत जो इश्यू आहे आमचा त्याच्यावरती कमेंट करणं हे वेलकम करण्यासारखं नाहीये. म्हणजे त्याच्याविषयी त्यांनी खरं तर नाराजी व्यक्त केलेली आपल्याला पाहावयास मिळते. जे स्टेटमेंट त्यांनी केले ते कुठेतरी चुकीचं आहे. तशा पद्धतीचे स्टेटमेंट इंटरनल इश्यूवरती करू नये अशा प्रकारची विनंती सुद्धा त्यांनी त्या माध्यमातून केलेली USAला पाहावयास मिळते आपल्याला. मग आता याच्यामधून पहिल्यांदा तुम्हाला जो हिजाब प्रकरण आहे ते अनेक वेळा मी तुम्हाला याच्या अगोदर पण समजावून सांगितले, आता पण समजावून सांगतो. विशेष करून कर्नाटकमधले हिजाब प्रकरण नेमकं काय आहे तर कर्नाटकमध्ये उडुपी डिस्ट्रिक्ट आहे. त्या उडुपी डिस्ट्रिक्ट पासून, उडुपी जिल्ह्यापासून खरं तर हे प्रकरण जास्त न्यूजमध्ये यायला सुरुवात होते. विशेष करून उडुपी डिस्ट्रिक्टमध्ये एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनी ज्या आहेत त्यांनी हिजाब परिधान केला.
त्यामुळे त्यांना प्रवेश करण्यास नाकारण्यात आलं. मग तो प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर आणि त्यामध्ये विशेष करून जर ऑफिशियली त्यांना नाकारण्यात आलेलं नसलं तरी सुद्धा जे इतर विद्यार्थी आहेत, संघटना आहेत, हिंदू संघटना, त्यांच्याकडून त्यांना तो हिजाब परिधान करण्यासाठी विरोध करण्यात आला. कारण त्याचं हे देण्यात आलं की तो युनिफॉर्मचा कोणत्याही प्रकारे भाग नाही, त्यामुळे त्यांनी तो हिजाब परिधान करू नये. आता त्या मुस्लिम बांधव जे आहेत, आपल्या भगिनी जे आहेत, त्यांच्यामध्ये हिजाब आणि बुरखा याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. हिजाबमध्ये फक्त केस वगैरे झाकलेले असतात, फक्त चेहऱ्यापुरतं मर्यादित असतं ते, त्याला आपण हिजाब असं संबोधतो. आणि बुरखा जो असतो तो पूर्ण बॉडी त्यानं झाकलेली असते, त्याला आपण बुरखा म्हणतो. हा फरक आहे हिजाब आणि बुरखामध्ये. मग हा जो हिजाब वाद आहे तो त्याच्यावरून सुरुवात झाली जास्त न्यूजमध्ये यायला. मग त्या विद्यार्थिनींनी काय केलं तर प्रोटेस्ट करायला सुरुवात केली, आंदोलन करायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून तो जो मुद्दा आहे तो जास्त न्यूजमध्ये आला. आणि त्यानंतर आणखी त्याच्यात भर म्हणजेच कर्नाटक सरकारने हे सांगितलं की जर महाविद्यालयीन गणवेशाचा जर तो भाग नसेल तर त्यांनी तो परिधान करण्याचा आग्रह करू नये, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी काढलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं तो वाद आहे तो जास्त पेटण्यास सुरुवात झाली. आणि त्याला कालांतरानं काय झालं तर धर्माचा रंग त्याला मिळाला, म्हणजे धार्मिक भावना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या. मग हिंदू विद्यार्थ्यांनी दुपट्टा वगैरे परिधान करायला सुरुवात केली, भगवा दुपट्टा, आणि आंदोलन करायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यानंतर मग महिला ज्या मुस्लिम बांधव भगिनी आहेत त्यांनी सुद्धा बुरखा, खरं तर महिलांनी विशेष करून बुरखा परिधान करून सुद्धा आंदोलन करायला सुरुवात केली. म्हणजे कुठेतरी धार्मिक असंतोष तिथं निर्माण होण्यास सुरुवात झाली. मग तिथून पुढं हे प्रकरण गेलं हायकोर्टामध्ये. आणि हायकोर्टामध्ये आता त्याच्यावरती हेअरिंग सुरू आहे. पण तुर्तास जे लास्ट हेअरिंग झाली तिथं हायकोर्टाने हे सांगितले की लवकरात लवकर, आता या प्रकरणामुळे काय झालं होतं तर 3 ते 4 दिवस महाविद्यालय शाळांना सुट्टी देण्यात आली होती. कारण या आंदोलनाला कदाचित हिंसक स्वरूप प्राप्त होऊ शकतं, त्यामुळे तशा प्रकारचा डिसिजन घेण्यात आला. आणि कॉलेज आणि शाळांच्या परिसरामध्ये अशा प्रकारचे आंदोलन करण्यात मज्जाव करण्यात आला, प्रतिबंध करण्यात आला. मग हायकोर्टानं आता लास्ट हिअरिंगमध्ये सांगितलं की लवकरात लवकर शाळा महाविद्यालय सुरू करावीत आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे धार्मिक कपडे जे आहेत, धार्मिक वस्त्र जे आहेत ते परिधान करून कॉलेजला शाळांना जाणं टाळावं, अशा प्रकारच्या सूचना सुद्धा हायकोर्टानं दिलेल्या आहेत. मग त्यामुळे सुद्धा ते प्रकरण जे आहे ते जास्त आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं खरं तर हे तुम्हाला मी डिटेलमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हायकोर्टामध्ये आता हे प्रकरण आहे त्याच्यावरती आणखी फायनल वर्डिक्ट हायकोर्टात आलं नाही. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याच्यावरची चर्चा झालेली आपल्याला पाहावयास मिळते. चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत आपले एन व्ही रामण्णा यांनी सुद्धा हे सांगितले की अशा प्रकारचे जे प्रकार घडतायत ते प्रकार आपण टाळले पाहिजे. ते त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर हा मॅटर हायकोर्टामध्ये आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टानं आत्ता याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करणं हे चुकीचं आहे असं सुद्धा त्यांनी इंडिरेक्टली त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. त्यामुळे हे जे प्रकरण आहे ते जास्त न्यूजचा मुद्दा आत्ताचा आहे, त्यामुळे आपल्याला डिटेलमध्ये त्याच्यावरती इन्फॉर्मेशन असणं, त्याची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. एक्झामच्या दृष्टीतून खरं तर गरजेचं आहे. मग आता आपण एक्झामच्या दृष्टीतून याच्यामधून की पॉईंट काय काय घ्यायचे आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. पहिला तर विशेष करून हा धर्माशी रिलेटेड मुद्दा आहे, त्यामुळे फ्रीडम ऑफ रिलिजनचा जो आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये इन्फॉर्मेशन दिली, धार्मिक स्वातंत्र्य हा आपला मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीतून आपण त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. राज्यशास्त्राच्या दृष्टीतून ते खूप महत्त्वाचं होऊन बसतं. आणि एकंदरीतच आपल्याला जे फंडामेंटल राईट्स दिलेत, मूलभूत अधिकार दिलेत भारतीय राज्यघटनेमध्ये, ते कलम आहे 12 ते 35. मग हे सर्व कलम आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. हा पहिला की पॉईंट अनेक वेळा सांगितले. आणि दुसरा की पॉईंट सुद्धा मी अनेक वेळा सांगितले, तो म्हणजे सेक्युलरिझमचा मुद्दा. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये सेक्युलरिझम ही कन्सेप्ट वापरली गेली. त्याला आपण मराठीमध्ये धर्मनिरपेक्षता असं संबोधतो. मग ती धर्मनिरपेक्षतेची संकल्पना भारतीय राज्यघटनेमध्ये नेमके काय दिलेले आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. त्यामुळे तशा पद्धतीनं सुद्धा आपण या न्यूजकडे बघू शकतो. हे 2 की पॉईंट डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. याच्यावरती कशाही पद्धतीनं क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे हे सर्व डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. मग हे सगळ्याच एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. UPSC घ्या, MPSC किंवा कंबाईन घ्या, यांच्या प्रीला मेन्सला कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. आणि विशेष करून UPSCच्या पोरांनी याच्यावरती सेक्युलरिझम वगैरे कन्सेप्टवरती आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस जास्त करायला पाहिजे. याच्यावरती क्वेश्चन फॉर्म होण्याची शक्यता जास्त होऊन बसते. त्यामुळे तशा पद्धतीने याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. इंटरनॅशनल रिलेशनचा जर विचार केला तर USAचं आणि इंडियाचं रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याचा जरी अभ्यास करून ठेवला तर ते मोर दॅन सफिशियंट आहे. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण.
पुढची जर वर्ल्ड पेजला आपण बघितलं तर न्यूज आहे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टशी रिलेटेड, आणि त्याच्यामध्ये युएसए सुद्धा एक स्टेक होल्डर असलेलं आपल्याला पाहावं मिळतं. आणि त्यामुळे आपल्याला रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट जो आहे तो डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं मी त्याच्यावरती वेगळं लेक्चर सुद्धा बनवलेलं आहे, ते ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं. याच्यामध्ये आता जो बायडन जे आहेत युएसएचे प्रेसिडेंट, त्यांनी रशियाला सुनावलेलं आहे की सिव्हिअर कॉस्ट कंडिशन जी होती, कॉस्टवरती म्हणजे बॉर्डरवरती जी काही सिव्हिअर कंडिशन होते त्याला तुम्ही कन्सर्न करायला पाहिजे, त्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत युएसए जो रशिया कारवाई करत आहेत त्याचा विरोध करताना आपल्याला पाहावास मिळतो. त्यामुळं खऱ्या अर्थाने ही न्यूज आपल्याला महत्त्वाची होऊन बसते. म्हणजे एकंदरीत तो जो काही इश्यू आहे तो इश्यू आपल्याला टोटल माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. आता बाकी करंटमधले इश्यू जर आपण बघितले तर रशिया युक्रेनचा एक इश्यू खरं तर करंटमध्ये जास्त आहे, तो तुम्हाला माहिती पाहिजे. दुसरा म्हणजे मॅप जर बघितला तर आपण पॅसिफिक, इंडो पॅसिफिकचा जो रिजन आहे तो इंडो पॅसिफिकचा रिजन अनेक वेळा मी तुम्हाला मॅपच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय, तो सुद्धा वारंवार न्यूजमध्ये असतो. त्यामुळे त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा दुसरा की पॉईंट खऱ्या अर्थानं होऊ शकतो. तिसरा मॅपचाच पार्ट म्हणजे आपल्याला साऊथ चायना सीचा जो एरिया आहे तो साऊथ चायना सीचा एरिया आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट आपला मॅप रिडिंगच्या माध्यमातून हे खूप महत्त्वाचं होऊन बसतं, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता हा जो रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यामुळं ब्लॅक सी जास्त न्यूजमध्ये असतो, कारण क्रिमिया जो एरिया आहे रशियानं 2014 मध्ये त्याच्यावरती कब्जा केलाय, तो युक्रेनचा पार्ट होता, परंतु 2014 मध्ये क्रिमियावरती रशियानं कब्जा केलाय. मग तो जो क्रिमिया आहे तो खरं तर ब्लॅक सी मधला एरिया आहे, त्यामुळं ब्लॅक सी जास्त न्यूजमध्ये असतो. त्यामुळं ब्लॅक सीचा जो एरिया आहे तो ब्लॅक सीचा एरिया सुद्धा आपण डिटेलमध्ये बघून ठेवायला पाहिजे विशेष करून. आणि त्या ब्लॅक सीच्या म्हणजे क्रिमियाच्या साऊथला, दक्षिणेला ब्लॅक सी आहे आणि उत्तरेला, उत्तर पूर्वेला जो आहे तो ओझोव सीचा एरिया आहे, अझोव सी ज्याला आपण म्हणतो, तो अझोव सीचा एरिया जो आहे तो सुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे. AZOV ही स्पेलिंग आहे त्याची, AZOV, त्याला आपण अझोव सी असं म्हणतो, अझोव समुद्र असं म्हणतो. मग त्याचा सुद्धा एरिया आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. तो जो मॅपवरचा एरिया आहे तो जास्त न्यूजमध्ये. त्याचबरोबर जसं की मी तुम्हाला दाखवलं याच्या अगोदरच, पाचवा म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा एरिया सुद्धा जास्त न्यूजमध्ये. त्यामुळे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा एरिया सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि युक्रेन रशिया तर आहेच न्यूजमध्ये, त्यामुळे त्याचं जी बाउंड्री आहे ती बाउंड्री लाईन बघून ठेवणं, त्याच्याशी रिलेटेड मॅप आपण बघून ठेवलं, युक्रेनच्या शेजारील कंट्री कोणकोणत्या आहेत बाउंड्री लाईन शेअर करणारे ते आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. रशियाच्या शेजारील बाउंड्री लाईन शेअर करणाऱ्या कंट्रीज कोणकोणत्या आहेत ते आपण बघून ठेवणं खरं तर गरजेचं आहे. त्याचबरोबर चायना सुद्धा जास्त न्यूजमध्ये आता खरं तर विचार केला तर, कारण का तर बीजिंग ऑलिम्पिक सुरू आहेत आणि लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा वाद सुरू आहे. त्यामुळे चायनाचं सुद्धा लोकेशन जे आहे ते इंडियापासून कशा पद्धतीनं आहे, शेजारील त्याच्या कंट्री कोणकोणत्या आहेत, महत्त्वाचे रिव्हर कोणते आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन आपण सर्व सब्जेक्टच्या दृष्टीतून अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. हे खरं तर आत्ता मी तुम्हाला जागतिक लेवलला जे कॉन्ट्रोवर्शियल मुद्दे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. आणि मॅप रिडिंगच्या माध्यमातून कशाचा अभ्यास करायचा आपल्याला डिटेलमध्ये ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. मग त्या दृष्टीतून आता जागतिक वादाचे हे सगळे मुद्दे आहेत, त्यामुळं त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. या सगळ्या पॉईंटचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा, याचा 100% एक्झाममध्ये तुम्हाला फायदा होणार. याच पॉईंटवरती करंट अफेअर्सचा जर विचार केला तर याच पॉईंटवरती वेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारले जाणार. त्यामुळे हे पॉईंट तुमचे परफेक्ट असतील तर तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होणार हे 100% आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत असण्याचं कारण नाही. त्यामुळे हे जे पॉईंट सांगितले त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, तो करून ठेवा. माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, कारण हे जे मुद्दे आहेत ते जास्त न्यूजमधले मुद्दे आहेत आत्ताचे, त्यामुळे त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आणि इंटरनलचा विचार केला तर हिजाबचा मुद्दा जास्त न्यूजमध्ये, त्याच्या रिलेटेड काय की पॉईंट बघायचे ते अनेक वेळा रोजच मी सांगतोय जेव्हापासून हा मुद्दा सुरू झाला तेव्हापासून, त्यामुळे तो तर तुम्हाला अभ्यास करून ठेवायचाच आहे. परंतु आत्ताचे जे जागतिक लेवलला जे जास्त तापलेले मुद्दे आहेत, जास्त न्यूजमध्ये, जास्त कॉन्ट्रोवर्शियल मुद्दे आहेत, ते सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की विशेष करून संडेला जे एडिटोरियल येतात ते रिपीट सब्जेक्ट होतात, जसं की हिजाबचा मुद्दा इथं आलाय आणि हिजाबवरतीच हे भाष्य करणारे एडिटोरियल डिस्कस केलेले आपल्याला पाहावयास मिळते, जे की ऑलरेडी तुम्हाला त्याची सर्व इन्फॉर्मेशन मी देऊन ठेवलेलं आहे. अशा प्रकारचे जे रिपीट सब्जेक्टवरती एडिटोरियल असतात जे की ऑलरेडी आपण डिस्कस करून ठेवलेले. त्यामुळे संडेला खऱ्या अर्थाने मी म्हटलं तुम्हाला पहिल्यांदाच की एडिटोरियल कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे नसतात. आता याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न मी विचारतो, कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्यायचा त्याचा प्रयत्न करा. जे फ्रीडम ऑफ रिलिजन आहे ते कोणत्या कलमाच्या अंतर्गत आपल्याला फंडामेंटल राईट दिलेलं आहे, ते कलम कोणतं आहे
ते तुम्ही भारतीय राज्यघटनेतलं कलम कोणतं आहे की ज्याच्या अंतर्गत आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलाय, ते कलम तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा प्रयत्न केला. जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिले तर आपलं जे हे सेशन आहे ते जास्त इंटरॅक्टिव्ह होतं. त्यामुळे प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला, जेणेकरून यूट्यूब जे आहे तो आपला चॅनल जास्त लोकांना करेल. त्यामुळे प्लीज माझी विनंती तुम्हाला की जास्तीत जास्त मी प्रश्न जो विचारलाय त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला, किंवा इतर काय तुम्हाला कमेंट योग्य वाटतायत त्या कमेंट करत चला. हा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय मी, धार्मिक स्वातंत्र्य हा जो अधिकार आहे आपल्याला, तो भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाच्या अंतर्गत मूलभूत अधिकार म्हणून दिलेला आहे, याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू या ठिकाणी समाप्त होतोय. इथं पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकताय शाळेचे मुलं वगैरे दिसत आहेत. यांच्याकडे बघितल्यावर माझं बालपण मला आठवायला लागलं, कारण मी सुद्धा एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी. जिल्हा परिषद सरकारी शाळा जी असते त्या शाळेमध्ये अशाच प्रकारच्या खेडेगावातून मी आलेला विद्यार्थी. मी काय अजून आयुष्यात असं काय अविश्वसनीय अचीव केलं नाही, परंतु जे बालपण असतं ते वेगळंच असतंय. त्याच्यामध्ये ना आपल्याला गरिबीची जाणीव असते, ना श्रीमंत्याचा हव्यास असतोय. त्याच्यामध्ये इनोसंट, मुलंही देवाघरची फुलं असतात याच्यामुळेच म्हटलं जाते की त्यांना कोणत्याही गोष्टीचं दुःख नसतंय ना, कोणत्याही गोष्टीचा जास्त आनंद नसतो. ते न्यूट्रल लाईफ जगत असतात, आपलं बालपण जे असतात ते एन्जॉय करत असतात. आणि ते या फोटोमध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही बघू शकताय. एक प्रसन्न भावना तुम्हाला मिळते, याच्यातून एक प्रसन्नता मिळते अशा प्रकारच्या इमेजेसमधून. त्यामुळे द हिंदूच्या शेवटी ही पुअरिटी वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सो या ठिकाणी जर तुमची चांगली परिस्थिती असाल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकत असाल तर स्वतःला लकी समजा की आपण हे दिवस अजून भोगत नाहीत. भूतकाळात भोगले असतील, दॅट्स इट, परंतु आत्ता जे तुम्ही जीवन जगताय ते अनमोल आहे. बिकॉज यू आर लकीएस्ट वन इफ यू हॅव अ लाईफ लाईक दिस म्हणजे ही लाईफ म्हणत नाही, तुम्ही जे आत्ता जगताय ती लाईफ म्हणतोय मी. त्यामुळे खऱ्या अर्थानं त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त आयुष्यामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्याकडे तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जर तुम्हाला त्याची जाणीव नसेल तर त्याची जाणीव करून घ्या, कारण आयुष्यात जगामध्ये खूप दुःख आहेत, ते दुःख तुमच्यापासून खूप लांब आहेत अजून. त्यामुळे थोड्या थोड्या कारणांना एक्सक्यूज बनवू नका, 100% स्वतःच देण्याचा प्रयत्न करा, यश तुमचंच आहे नक्की. सो या नोटवरती, बाकी तो सब्जेक्टचा भाग नाही त्यामुळे ते वायफळ चर्चा आहे, इथं आजचा द हिंदू खऱ्या अर्थानं मी समाप्त करतोय. आशा आहे की तुम्हाला मी चांगल्या पद्धतीनं द हिंदूचं डिस्कशन देऊ शकलो असेल, एक्सप्लेनेशन देऊ शकलं असेल. आज संडे आहे, डिस्कशन खूप छोटंसं आहे आपलं. संडे एन्जॉय पण करा, परंतु स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे स्टडीकडे पण दुर्लक्ष होऊ नये, अशा प्रकारचं एन्जॉयमेंट आपलं असायला पाहिजे. सो या नोटवरती मी तुमची आजच्यापुरती रजा घेतो. जो तुम्हाला प्रश्न विचारला आहे धार्मिक स्वातंत्र्याशी रिलेटेड, त्या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या नोटवरती मी तुमची आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.